मुंडे साहेबांचं स्मारक जे माळाकोळीमध्ये उभं राहिलंय, गेले 1.25 वर्ष ते माझी वाट बघतायत. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. केंद्रीय परिवाराच्या वतीनं माजी सदस्य तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक काका केंद्रे, माजी सभापती अवध्याताई केंद्रे, अनिरुद्ध काका केंद्रे आणि स्वतः केंद्रे या केंद्रीय परिवाराला विनंती करतो अन्य परिवाराच्या वतीने आपल्या परिवाराच्या वतीने यथोचित असा सत्कार करा. गेली अनेक दशकांपासून मुंडे परिवार पंकजाताई तुम आगे बोलो. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री या ठिकाणी अशोक काका केंद्रे यांच्या या मिलिटरी कॅम्प येथे आलेले आहेत. त्या नांदेड येथील माळाकोळी येथे स्वर्गीय नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी त्या जात आहेत. इकडून या स्वर्गीय नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी जात आहात. नुकतीच आज आपण या ठिकाणी केंद्रीय परिवाराकडून आपण स्वीकारलेला आहे सत्कार. काय आजच्या भावना आहेत? मी आता चालले आहे भारतीय जनता पार्टीच्या नांदेडच्या निवडणुकीच्या निमित्त कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आणि मुंडे साहेबांचं स्मारक जे माळाकोळीमध्ये उभं राहिलंय, गेले 1.25 वर्ष ते माझी वाट बघतायत की माझ्या हातूनच त्यांना करायचं होतं. 1-2 वेळा शिंदे साहेबांची आणि आणखी कोणाची वेळ घेतली आम्ही आणि काही वेगळ्या कारणामुळे मोदीजींचा कार्यक्रम आला वगैरे, त्याच्यामुळे रद्द झालं त्यांचं. आणि आता लोकांनी म्हणले नाही ताई तुमच्याच हस्ते करायचं आहे आणि मग त्यांनी आजची तारीख मी दिली आणि आज आम्ही करत आहोत ते लोकार्पण. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर माझ्यासोबत सत्कार सोहळ्याच्या आयोजिका माझ्यासोबत अयोध्याताई केंद्रे आहेत. काय त्यांच्या भावना आहेत हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. नुकत्याच आत्ताच या ठिकाणी राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे या आपल्या श्री साई गणेश मिलिटरी कॅम्पला नुकतेच भेट देऊन गेलेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्या काय भावना आहेत? आज आमच्या सर्वांचे लाडके नेते, कारण ज्यांना आम्ही आमच्यात हयात हीच आमच्या मनामध्ये भावना धरतो, आमच्या सर्वांचे दैवत, यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी माळाकोळी नांदेड जिल्हा या ठिकाणी आमच्या आदरणीय पंकजाताई या इथून जात असताना श्री साई गणेश मिलिटरी कॅम्प या ठिकाणी त्यांनी आम्हाला नुकतीच भेट दिली आणि या ठिकाणी आम्ही त्यांचा सन्मान केला. त्यांचं जे या ठिकाणी आमचे म्हणजे पाऊल लागले त्याच्यानं आम्ही खूप खूप आनंदी झालो. आम्हाला खूप अभिमान आहे. जेव्हाही मुंडे साहेब या रस्त्यानं जायचे तेव्हा या कॅम्पला यायचे आणि इथून जाता येता भेट द्यायची. पण त्यांच्या नंतरही आमच्या ताई या ठिकाणी आल्या. जेव्हा हेलिकॉप्टरनं ताई आल्या, मुंडे साहेब पूर्वी गाडीने यायचे आणि एक दिवस मी तुझ्या इथे हेलिकॉप्टरने असे आम्हाला वचन दिले होते साहेबांनी, पण साहेब आले नाहीत. पण ताई हेलिकॉप्टरने येऊन या ठिकाणी अनेक वेळा आम्हाला भेटी दिल्या.
खरंच आम्ही खूप धन्य आहोत की आमच्या नेत्या आदरणीय पंकजताई मुंडे या ठिकाणी येऊन आम्हाला भेट दिली आणि या ठिकाणी आमचा सन्मान स्वीकारला. त्याबद्दल आम्ही खूप धन्य झालो. आज ताईचा किनगाव या ठिकाणी पण सन्मान झाला. त्या ठिकाणी ताईने विचारले की माझ्यासाठी आज तुम्ही काय खायला घेतलं, तर मी म्हणलं ताई गाय विली होती कालच आणि तिचा मी खरंच आताच बनवून आणलाय आणि तुमच्यासाठी तो गायचा खरंच तुम्हाला खूप आवडतो म्हणून मी तो आज तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर ताई खूप हसल्या आणि मला म्हटल्या की खरंच माझ्यावर तुमचं एवढं प्रेम आहे आणि गायचा खरंच मला खूप आवडतो आणि तो मला आज मिळाला म्हणून ताईनं खूप चांगल्या आनंदाने तो स्वीकार केला. खरं म्हणजे मला खूप आनंद वाटतो की जसं सुदाम्याचे पोहे म्हणतात, श्रीकृष्णाला जेव्हा एवढे पूर्ण पदार्थ कितीतरी खाण्यासाठी असतील, तसं माझ्या ताईला पण कितीतरी पदार्थ आहेत, कितीतरी त्यांचे कार्यकर्ते आहेत, आमच्यासारखे आवड करणारे आहेत. पण ताई जेव्हा मी जाईल तेव्हा म्हणते माझ्यासाठी तुम्ही काय आणलं. जसं सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णाला आवडले तसे सुदाम देवाच्या पोह्यासारखंच ताईला बी आम्ही काही दिलं तर ते ताईला खूप आवडतंय आणि आवडीनं खातात आणि म्हणतात हे माझ्यासाठी दिलेलं आहे, कोणी खाऊ नका रे म्हणून गाडीमध्ये पण सांगतात त्यांनी. खूप खूप धन्यवाद ताई. एकूणच जर पाहिलं तर मागच्या कार्यकाळातील गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या आठवणी आणि पंकजाताई यांचं कार्य यांच्यावरती अयोध्याताई केंद्रेंनी प्रकाश टाकलेला आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.